धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचं धान घरामध्ये पडून होतं, धान केंद्राबाहेर धान पडून होतं, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. ज्यामध्ये 10,000 क्विंटलची ही धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यासाठी मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे आणि एक्झॅक्ट कोणकोणत्या म्हणजे मार्केटिंग फेडरेशनकडे किंवा आदिवासी विकास पणन महामंडळाकडे हे धान खरेदी केले जाणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, तर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी मेसेज करत होते Instagramला वगैरे, विचारत आहेत की बाबा धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात येईल का, लिमिटेशन वाढवण्यात येईल का. बरेच शेतकरी म्हणत आहेत धान चुकारी कधीपर्यंत वितरित होतील, धान बोनस कधीपर्यंत वितरित होईल, धान बोनस मंजूर होईल का. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आपण इथे बसलेलो आहे. तर मित्रांनो, जवळपास नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी म्हणजे जवळपास 10,000 क्विंटलची धान खरेदीचं उद्दिष्ट हे वाढवण्यात आलेले आहे. यांनी काय केलेलं होतं माहिती आहे का, जवळपास तारीख तर मोठी दिली, भली महिन्या 2 महिन्याचा तारीख दिली की बाबा या तारखेपर्यंत तुम्ही धान विकू शकता. परंतु यांचं लिमिटेशन संपलं. 1,00,000 क्विंटलचे यांचं लिमिटेशन होतं, ते संपलं. आणि मग यांनी काय केलं बाबा, सरकारनं सांगितले बाबा धान उत्पादक जे केंद्र आहेत, धान खरेदी केंद्र, यांनी सरळ-सरळ सांगून टाकले की बाबा आता लिमिटेशन संपलेलं आहे. तुम्ही धान उत्पादक शेतकरी असले किंवा नोंदणी केलेले शेतकरी असले, त्याचं काहीही घेणं-देणं नाही. आम्हाला धान खरेदी करताच येणार नाही. आता तुमचं मग शेतकरी टेन्शनमध्ये आलेले होते. मग शेतकऱ्यांना वाटलं बुवा आमचं धान हे शेतामध्ये किंवा घरामध्ये किंवा धान खरेदी केंद्राच्या बाहेर असं पडून राहणार. त्यात मित्रांनो, धान खरेदीसाठी जवळपास नागपूर जिल्ह्यातील 27 धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात आलेली होती किंवा चालू होती. त्यामध्ये जवळपास मित्रांनो मार्केटिंग फेडरेशनतर्फे सुद्धा धान खरेदी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जवळपास आदिवासी महामंडळ तर्फे सुद्धा ही धान खरेदी चालू होती. मग शेतकऱ्यांचे जे जे शेतकऱ्यांनी नोंदणी केली परंतु त्यांचं धानच विकलं गेलं नाही. मग घरामध्ये धान पडून राहिलं. काही शेतकऱ्यांचं धान हे धान केंद्राबाहेर पडून राहिलं. मग अवकाळी पावसाची भीती त्यामध्ये. मग शेतकऱ्यांना टेन्शन आलं की बाबा आता आम्ही हे धान पीक करायचं काय? आम्ही आता हे धानच विकलं नाही तर मग आम्हाला धानाची चुकारी कशी मिळणार? नोंदणी तर केलेली आहे मी, धान बोनस मिळू शकतं, परंतु धान चुकारायचं काय? मग हे धान विकायचं कसं आम्ही? हालाकी धानाला ₹2300-2400 भाव आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना तेवढेच पैसे रक्कम मिळावी असे वाटतं. त्यामध्ये मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,000 क्विंटलची धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं. परंतु यामध्ये सुद्धा सरकारनं सिस्टमॅटिकली शेतकऱ्यांचा खेळ केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का? जवळपास फक्त आणि फक्त 3 तालुक्यासाठीच हे धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जवळपास बघायचं झालं मित्रांनो, उमरेड, भिवापूर आणि कुही या 3च तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास धान विकल्या जाणार आहे यांचंच आणि यांच्याकडूनच धान खरेदी केली जाणार आहे. म्हणजे जे इतर तालुक्यातील शेतकरी आहे, मग या शेतकऱ्यांना आता काहीच नाही. यांचं धान खरेदीचं उद्दिष्ट जे संपलेलं आहे ते संपूर्णच राहणार आहे. सरकारने सिस्टमॅटिकली डाव केलेला आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच केलेला आहे. आता हा अन्याय काही एका दिवसापासून नाही. आपण बीजेपी सरकारला दोष दिल्याच्या नंतर काही शेतकरी म्हणत आहेत, "बुवा तुम्ही बीजेपी विरोधी आहात" वगैरे, वगैरे. तसं काही नाही मित्रांनो. आपल्याला सरकारचं एक सगळ्या शेतकऱ्यांपुढे सुद्धा सरकारचं एक दिसत आहे, की बुवा शेतकऱ्यांच्या विरोधातच सरकार वागत आहे. आता बघा ना, 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचं धान खरेदीचं उद्दिष्ट 10,000 क्विंटलचं वाढवलेलं आहे. मग इतर शेतकऱ्यांनी काय पाप केलेलं होतं? मग इतर शेतकऱ्यांना धान काय घरातच खायचं का? या धान पिकाचं करायचं काय? मग हा देखील मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यात मित्रांनो गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात धानाचा साठा उपलब्ध आहे. 31 मार्च जरी शेवटची तारीख दिलेली असली तरी सुद्धा काहीही फायदा नाही. सध्या या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात धान खरेदी म्हणजे धान विकायचं आहे आणि धान खरेदी करावीच लागणार आहे या शासनाला. कारण यांचं धान काय रस्त्यावर पडून आता अवकाळी पाऊस सांगितलेला आहे. ही गोष्ट एक महत्त्वाची. आता सध्या 15 तारखेच्या नंतर अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे विदर्भात, मराठवाड्यात. मग जे आता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करायचं काय? त्यांचं धान आता रस्त्यावर पडून आहे. काही शेतकऱ्यांचं धान केंद्राच्या बाहेर पडून आहे. तर मग ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे धान खरेदी करण्याचं 10,000 क्विंटल धान खरेदी करण्याचं उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं आहे. तसंच सरकारला विनंती आहे, की बाबा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा कमी अधिक प्रमाणात धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यात यावं. कारण या शेतकऱ्यांचं धान हे पडून आहे आणि लवकरात लवकर धानाचं जे चुकारे बाकी आहेत, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वितरित करावे, हे देखील सरकारला एक विनंती आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचं पूर्ण आणि पूर्ण मग ते सगळा खर्च असो किंवा पेरणी असो, पूर्णच्या पूर्ण हे धानच्या उत्पादनावरच डिपेंड असतं. म्हणून या शेतकऱ्यांना इतर जे खर्च आता मराठवाड्यामध्ये बघा हळदीचं पीक घेतलं जातं, सोयाबीनचं पीक घेतलं जातं, कापूस, तूर, मूग, उडीद या सर्व पिकांचं पीक घेतलं जातं. परंतु इकडे कसं आहे माहिती आहे का, या 2-4 जिल्ह्यामध्ये यामध्ये धान पिकावरच जास्त प्रमाणात डिपेंड राहावं लागतं यांना. आणि त्या कारणास्तव सरकारला एक विनंती आहे, की बाबा तुम्ही लवकरात लवकर या 4 जिल्ह्यात आता 31 मार्च जवळ आलेली आहे. तुम्ही 31 मार्चचं जे लिमिटेशन दिलेली आहे, तारीख जे जरी जरी दिलेली असली तरीसुद्धा तुम्ही जे लिमिटेशन दिलेलं आहे, तुमचं लिमिटेशन वाढवा तुम्ही. आणि तुम्ही लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचं आता अवकाळी पाऊस सांगितलेला आहे, लवकरात लवकर तुम्ही या 4-5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे धानाचं जे पीक पडून आहे घरामध्ये वगैरे, ते लवकरात लवकर उद्दिष्ट वाढवून या शेतकऱ्यांकडून धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवा. आणि तुम्ही जवळपास या शेतकऱ्यांचं जे धान चुकारे बाकी आहेत, हे लवकरात लवकर धान चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा. लवकरात लवकर धानाचा बोनसच्या संबंधित काहीतरी निर्णय घ्यावा, हे देखील सरकारला एक विनंती आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील तुम्ही देखील शेतकरी असाल आणि उमरे हे जे आपण 3 तालुके सांगितलेले आहेत, कुही वगैरे, तर या 3 तालुक्यातील तुम्ही शेतकरी असाल, तर 10,000 क्विंटलचं फक्त उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं आहे, लिमिटेशन वाढवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही देखील या 3 तालुक्यातून असाल आणि तुम्हाला देखील अद्यापही माहीतच नसेल, की धानाची उद्दिष्ट वाढवलेलं आहे आणि तुमच्याकडून धान खरेदी केलेली जाणार आहे. हे जर माहीत नसेल, तर लवकरात लवकर तुमच्याकडे धान पडून असेल, तर तुम्ही लवकरात लवकर नोंदणी केलेली असेल, तर लवकरात लवकर तुमची धान खरेदीची तुमची धान विक्री करून घ्या. जेणेकरून सरकारचं आता 10,000 क्विंटल म्हणजे काय 3 तालुक्यासाठी 10,000 क्विंटल म्हणजे काहीही मोठी गोष्ट नाही मित्रांनो. 1 ते 2 दिवसात किंवा एका दिवसात म्हटलं तरी चालेल, हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. आणि मग इतर शेतकरी जे आहेत धान उत्पादक, मग त्यांना परत एकदा सरकारकडे डोळे आस लावून बघावं लागणार आहे. कारण मित्रांनो, तुमचं जे धान खरेदीचं उद्दिष्ट आहे, ते वाढ म्हणजे भिवापूर, कुही आणि उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की तुम्ही लवकरात लवकर तुमचं धान हे विकून घ्या. जेणेकरून आता 10,000 क्विंटल म्हणजे एका तालुक्यापुरती ही लिमिटेशन असल्यासारखी आहे. तर हे काहीच नाही मित्रांनो. आणि जे शेतकरी आहेत धान म्हणजे ज्यांच्या घरामध्ये धान पडून आहे, त्यांनी लवकरात लवकर आपलं धान विकावं. आणि एक विनंती परत एकदा सांगतो, की बाबा जे शेतकरी आता कमेंटमध्ये काही शेतकरी म्हणत आहेत, बाबा तुम्ही सरकारपर्यंत आमचं एक टॉपिक पोहोचवा किंवा काहीतरी शेतकरी एका शेतकऱ्याने कमेंट केली होती, बाबा सश्याची धाव कुंपणापर्यंत वगैरे काहीतरी. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओ बनवण्यानेच काही फरक पडत नाही. तुमचं देखील शेतकऱ्यांचं काम आहे, की तुम्ही देखील काहीतरी आवाज उठवायला पाहिजे सरकारविरुद्ध. तुम्ही काय करता माहिती आहे का? व्हिडिओ बघता बाजूला होता. तुम्हाला देखील सरकारविरोधी आवाज उठवायला पाहिजे. तुमचं धान, तुमचं जे पीक आहे, तुमचं घरामध्ये पडून आहे, ते तुमचं सडू नये घरामध्येच पडून. तर तुम्ही देखील सरकारविरोधी किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तुम्ही तुमचं हे जे लिमिटेशन वगैरे वाढवण्याचं जे आहे, ते सरकारपर्यंत पोहोचवायला पाहिजे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो नागपूर जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.